हॅलो का दादा प्राकटिक अनुभव आहे अनुभव सर्वजन आहे हा 20 वर्षाचा सेवक घरी बाबाची प्रतिमा आहे तत्वाची प्रतिमा आहे आईची बर्दी आहे बाबाची प्रतिमा आहे त्याला काय दिला दादा मार्गामध्ये येतो 36 कोटी देवीचा विचार करू येतो आणि बाबाशी अग्रपणे सुखी होतो आणि त्याला पण ठुकरवलं त्याला पण ठुकरवलं त्याला गेलं तुपे गेलं हाती दुपार ना आला शहाण्या माणसाचं म्हणणं आहे म्हणून माझं म्हणणं काय झालं सेवका 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 रे सेवका 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 रे बाबाची बदनामी केली तुला रे बाबाची बदनामी केली तुला रे
बाबाच्या कृपेने तर आमच्या दारू देतो. आता तुमच्याकडे सेवक त्याच्याकडे नाही हे आम्हाला माहिती नाही, कारण की आम्ही पाहिला नाही. आम्ही आमच्याकडे घालतो, आमच्याकडे सेवक हे दारू पाणी पितो, जुवा खेळतो म्हणून झटका लावतो. सेवक कोणाचा म्हणतील? सेवक कोणाचा म्हणतील? कार्यकर्त्या म्हणतील का बाबाचा म्हणतील? बाबाचा म्हणतील? बाबाचा. पहिल्या बदनाम कोणाची होते? बाबाचे. न माझ्या बदनात आहे. नाव सही सांगतो, नाव सही सिंगारदीप आहे आणि त्या सेवकाचं नाव आहे रामाजी टोहरे. हा रामाजी टोहरे सिंगारदीपचा, रामाजी टोहरे सिंगारदीपचा, पती पत्नीचा झगडा होता, पती पत्नीचा झगडा होता, रागाच्या भरात रागाच्या भरात फेकू पाण्यात फेकून दिली रे, बाबाची बदनामी केली तुला रे, बाबाची बदनामी केली तुला रे, बाबाची बदनामी केली तुला रे, बाबाची बदनामी. सेवका 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 रे, सेवका 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 रे, बाबाची बदनामी केली तुला रे, बाबाची बदनामी केली तुला रे. पहा त्याला पती पत्नी आणि एक मुलगा होता. त्या पती पत्नीच्या झगड्यावरून त्या बाईच्या पतिदेवानं दारू पिणं चालू केली. हो, दारू पिणं चालू केली आणि पत्नी आणि मुलगा हे कामाला गेले. संध्याकाळी घरी आले. या पठ्ठ्यानं काय केलं, रामाजी टोहणेनं त्या फटूला चांगली चिंबडीमध्ये भरली, बांधून केलं आणि त्या गावाच्या संबंध न जाय कणांना त्या कणा नदीमध्ये टाकून दिली. पत्नी आणि मुलगा कामावर झाला. पत्नी म्हणते ची फटू कुठं आहे, मुलगा म्हणते बाबा इथली फटू कुठं आहे. मला काय माहित. पहा समोर काय झालं. ते फोटो ते चुकली कोणाकडे गेली आणि बाबाची फोटो पाण्यावर पडण्याला लागली. हा पहिले हे लाकडाचे प्रेम आहे. लाकडाच्या फ्रेमच्या आतमध्ये काय काय काचाच्या आतमध्ये कागदाचा कॅलेंडर आहे आणि ते फोटो बाबाची पाण्यावर पडण्याला लागली. समोर काय झालं.
कसे हात टाकून बारीक बारीक झाले. त्याला परमेश्वर जागृत दिली पण हा जागला नाही. ते फोटो आणण्याकरता हा नदीवरती गेला. दुसऱ्या दिवशी नदीवर गेला. हात तेव्हा लावे फटोला. दुसऱ्या दिवशी नदीवर गेला. हात तेव्हा लावे फटोला. पायाने फेकलं ते फोटो त्या ठिकाणी याला नेलं. त्या परमेश्वराने त्याला